असं कसं रे तू जाऊ दिलंस तिला तिच्या वडिलांबरोबर? अक्षय, काय विचारते मी तुला? अगं माई, मी आता ती अमृता प्रभूने राहिलेली नाहीये मनमानी करायला. घाडग्यांची सून आहे, तुझी बायको आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुमचं लग्न लावून दिलंय आम्ही. पोरखे वाटला तिला हा? न सांगता सवरता निघून गेली. सगळ्यात आधी तिने इथं यायला हवं होतं अक्षय. आणि तिच्या त्या आत्या संस्कार म्हणजे काय हे आम्हाला शिकवत होत्या. आता हे बसतं का म्हणत त्यांच्या संस्कारात? त्या अमृताची जी आत्या आहे ना, काय ताळतंत्रच नाही त्या बाईला. घाडगेंच्याच घरात येते आणि घाडगेंचाच अपमान करते. मी हे अजिबात सहन करणार नाहीये, मृदूला सांगून ठेवते. वसुधा, अगं आजवर घाडग्यांशी असं वागण्याची हिम्मत कोणीही केलेली नव्हती. वसुधा, नाही, त्या मुलीला एक कळत नाही म्हणते. पण तिच्या वडिलांना कळायला नको होतं? लग्न झालेल्या मुलीला असं परस्पर कसं काय नेऊ शकतात ते आपल्या घरी? निरंजन, पण तू अमृताला घेऊन इथे का आलास? घाडग्यांच्या घरी सोडून यायचं नाही का? हे घर तिचंच आहे. आता ही अक्कल तू मला शिकू नकोस हं, निरंजन. नाही शिकवत आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दल आदर आहे आणि तू आमच्यासाठी जे काही केलंस ना त्याची जाणीव सुद्धा आहे. कृतज्ञ आहे मी त्यासाठी. पण म्हणून अमृताच्या आयुष्यावर मी त्याचा भार नाही टाकू शकत. तिच्या मनाविरुद्ध झालेल्या लग्नात मी तिला नाही अडकवू शकत. दादा, आपण हे लग्न लादलंय तिच्यावर. आपण हो आपण. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. दादा रे, विचार कर. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी उठून ती घरातून बाहेर निघून जाते. याचा अर्थ समजायला हवा आपल्याला. अमू, अमू बाळा, काय झालंय? हं? ते ओरडले का तुला? मारहाण केली का त्यांनी? तुम्ही सगळे काय बोलताय मला काहीही कळत नाही. अगं मग तू अशी घरातनं निघून का गेलीस? मधुरा, आता अमृताचं लग्न झालेलं आहे आणि घाडगे तसे मारहाण वगैरे करणारे नाहीयेत. हा, आपण तिला तिच्या घरी नेऊन सोडूया, कारण घाडगे मंडळी तशी सुसंस्कृत आहेत. अगं, अरे दादा, ती माणसं चांगली असतील रे, पण अमृताच्या मनाविरुद्ध तिने तिथं का राहावं? अमृता, अमृता, अम्मू, कुठे गेली होतीस बाळा? हं? बरं ठीक आहे, आपण नंतर बोलू. भूक लागली असेल ना? मधुरा, जा प्लेट्स घेऊन ये. अगं, इडल्या आणल्यात मी. तुझं काय डोकं फिरलंय काय? इथे परिस्थिती काय आणि तुला खाण्यापिण्याच्या गोष्टी सुचतायत? काही सांगू नकोस दादा. माणसाला पोचवून आल्यानंतर सुद्धा भूक लागते. आणि आपली अम्मू तर दिवसभर भूक लागली असेल ना. सकाळपासून कोणी काही खाल्लेलं नाहीये. पूजा पूजा म्हणून नाचत होतो, सगळाच तमाशा झाला. तमाशा म्हणजे अम्मू, मनस्ताप झाला ना ग तुला? मनस्ताप? हे लग्न ठरल्यापासूनच मनस्ताप झालाय मला. हे लग्न मला नकोय म्हणता म्हणता लग्न झालं सुद्धा. आई सुधरत नव्हतं, काही समजत नव्हतं. या परक्या लोकांमध्ये जीव गुदमरला माझा. मला राहावे ना तिथे. स्वतःशी बोलायची सुद्धा संधी नाही मिळाली मला. म्हणून डोकं शांत करायला मी माझ्या आवडीच्या ठिकाणी गेले. पाहिलं, ऐकलत ना? म्हणजे घाडग्यांच्या घरी तिला कुणी त्रास वगैरे दिलेला नाहीये.
हे म्हणजे तिच्या स्वतःच्याच मनाचे लाडकोड आहेत सगळे. अरे पण दादा, काय बोललो का रे बाबा आता? हे बघा, घाडग्यांच्या घरात पूजा खोळंबलेली आहे. घाडगे आपल्या सुनेची वाट बघतायत. तुम्ही कोणी येणार नसेल तर मी अमृताला घाडग्यांच्या घरी सोडून येणार आहे. चल. अमृता कुठेही जाणार नाहीये. मी अमृताला तिच्या सासरी पाठवणार नाहीये. आणि घाटगी सुद्धा आता तिची वाट बघणार नाही. तसा बंदोबस्तच करून आलीये मी. पोलीस? माई घाडगे कोण? मीच. काय झालं? तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनला यावं लागेल. कशासाठी? तुमच्या विरुद्ध लेखी तक्रार आहे अमृता प्रभुनेच्या संदर्भात. यासाठी तुम्हा सर्वांना आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला लगेच यावं लागेल. मी एक फोन करू शकते? अजिबात नाही. तुम्हाला जे काही फोन वगैरे करायचं आहे पोलीस स्टेशनला येऊन. घे बाळा, 2 घास खाऊन घे, म्हणजे मग बरं वाटेल तुला. हं? मी नेहमी हेच सांगत असते ना, पण कोणी ऐकत नाही माझं. आता त्या घाडग्यांना कळेल की ही बेबी आत्या काय चीज आहे. साधना घाडगे येत आहे ना?
अगं काय डोकं फिरलंय काय तुझं? तू पोलिसात जाऊन तक्रार करून आलीस, ती सुद्धा घाडग्यांच्या विरोधात. काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? अगं ते आपले व्याही आहेत, व्याही. व्याही असले म्हणून काही सगळं माफ आहे का त्यांना? अगं पण केलंय काय त्यांनी? तू ऐकलंस ना सगळं? घाडग्यांनी अमृताला काहीही केलेलं नाहीये. आणि मुळात ही तक्रार तुझ्याकडनं घेतलीच कशी पोलिसांनी? आई वडिलांनी ही तक्रार करायची असते. तुला वाटतंय ना दादा, तेवढी मूर्ख नाहीये मी. माझ्या मैत्रिणीची मुलगी इथल्या पोलीस चौकीमध्ये इन्स्पेक्टर आहे. मी माझं वजन वापरलं. तू मानत नसलास ना तरी लोक मला मानतात. मी अमृतावरती अन्याय होऊ देणार नाही. सगळ्यांचीच कशी मती फिरली रे तुमची. याची फूस असणार तुम्हाला. आधीच प्लॅन ठरला होता ना लग्न मोडण्याचा. मी माझ्या कानाने ऐकलंय. काळजी करू नकोस. हे बघ, हळदीची जबरदस्ती झाली, मेहंदी लावावी लागली, पण अक्षयच्या हातून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र मी पडू देणार नाही. तिथे मला कोणीही अडवू शकणार नाही. अरे कशाला धावतोयस एवढा? काय झालं? अरे श्याम्या, अरे का घाबरलायस? अरे बोल की. अरे बोल. अण्णा, माई. काय झालं साधनाला? अण्णा 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 काय होतंय? अरे अण्णा 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 अण्णा, ए श्याम्या, पाणी पाणी पाणी. अण्णा अण्णा, अहो अरे श्याम्या, पाणी अण्णा लवकर. अण्णा साधना घाडगे कोण आहेत? मीच मॅडमने आत बोलवलंय तुम्हाला. आले. या मिसेस घाडगे, प्लीज बसा. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. निवळ चौकशीसाठी बोलवलंय तुम्हाला. मला कल्पना आहे घाडग्यांचं खूप नाव आहे. ठाण्यातील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक. पण आम्हाला सुद्धा आमच्या काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. सो मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. दॅट्स ऑल. बाय द वे, तक्रार मुलीच्या आई वडिलांनी केलेली नाहीये किंवा मुलीनेही केलेली नाहीये.
शिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनीही केलेली नाहीये. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला अटक करण्याचा प्रश्न येत नाही. पण तुम्हाला तर माहितीच आहे दुर्दैवानं आपल्या समाजात काय चाललंय. त्यामुळे लेखी तक्रार आमच्याकडे आली की आम्हाला तातडीने दखल घ्यावीच लागते. आय होप तुम्ही सहकार्य कराल. सो साधं प्रोसिजर आहे. बोला, नक्की काय काय झालं? मुलाची किंवा मुलीची लग्नाला संमती नव्हती का? अरे तेव्हाच का नाही बोललास निरंजन? अगं तेव्हा काय आणि नंतर काय, पण दबावाखाली येऊन मी अमृताला ऐनवेळी तोंडघशी पाडलंच ना. घोडचूक झाली, घोडचूक नाही, पण आता ही चूक होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी अमृताला घाडग्यांकडे पाठवणार नाही. अगदी पहिल्या क्षणापासून अमृताला हे लग्न करायचं नव्हतं. काय ग मधुरा, हं? आता सगळी लिंक लागतीये मला. तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून मेहंदी लावून घ्यायची नव्हती, हळद नको होती. अगं म्हणूनच लग्नाच्या आदल्या दिवशी कोचावर बसून वेफर्स खात बसली होती. बस झालं, आता या विषयावर आणखी चर्चा नकोय. कोणत्याही परिस्थितीत मी अमृताला परत पाठवणार नाहीये. कोणी काही म्हणू देत. अरे म्हणू देत काय म्हणू देत, तुमच्या या मूर्खपणापायी घाडग्यांची बदनामी व्हायची ती होणारच आहे, पण आपली सुद्धा बेअब्रू होणार आहे. कळतंय का तुम्हाला? अरे लोक शेण घालतील तोंडात. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला घेऊन येता म्हणजे काय, आणि ते सुद्धा काही कारण नसताना. आणि तू बेबी सत्यानाश केलास सगळ्याचा. घाडग्यांच्या शेपटीवर पाय दिलायस तू. आलोच मी. भाऊजी, अहो कुठे निघालात आत्ता? अगं वकिलांकडे जातो आता, हातापाया पडतो त्यांच्या घाडग्यांसाठी जामीन मिळवायला. तू तोपर्यंत अमृताला सासरी पाठवायची तयारी कर. नाही दादा, अमृता कुठेच जाणार नाही. मी तिला कुठेही पाठवणार नाहीये.